फ्रेंड्स, कसे आहात मित्रांनो? आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. मित्रांनो, त्याचा आज आपण प्रॅक्टिस सेट 39 जो आहे तो आपण घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सगळे अपडेट्स मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इन्व्हर्स प्रपोर्शन. मित्रांनो, त्याचा आपला आज एक्सरसाइज घेणार आहोत आपण, प्रॅक्टिस सेट 39. चला फ्रेंड्स, सुरुवात करूया. आता फ्रेंड्स, प्रॅक्टिस सेट 39 मध्ये असे सम्स आहेत ज्यामध्ये पार्टनरशिप असेल, नाही का. पार्टनरशिपचा रेशो आपल्याला दिला असेल, त्यावरून आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो काढायचा असतो. अतिशय सोपा आहे, बघूया. चला सुरुवात करूया. सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 इन द रेशो 4:5. म्हणजे सुरेश आणि रमेश यांनी एखादा बिझनेस करायचा असेल, त्यामध्ये इन्व्हेस्ट केले 1,44,000. आता हे कसे इन्व्हेस्ट केले, तर इन द रेशो 4:5. म्हणजे 4 पट जे ना ते सुरेशने इन्व्हेस्ट केले आणि त्याच्या 5 पट म्हणजे या अमाऊंटच्या 5 पट जे आहेत किंवा 5 टाइम्स रमेशने इन्व्हेस्ट केलेत. बॉट अ प्लॉट ऑफ अ लँड, अर्थात त्यांनी प्लॉट घेतला. आफ्टर सम इयर्स दे सोल्ड इट ॲट अ प्रॉफिट 20%. मित्रांनो, बिझनेस न करता त्यांनी काय केला होता, हा प्लॉट घेतला होता. इथे 4:5 या रेशोमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केले. नंतर हा प्लॉट जो त्यांनी विकला तो 20% प्रॉफिटने. आता हा 20% प्रॉफिट त्यांना झाला 1,44,000 वर. व्हॉट प्रॉफिट डीड इच ऑफ देम गेट. मग त्यांना तो प्रॉफिट कसा मिळेल, अर्थात त्यांनी इन्व्हेस्ट केली होती 4:5 मध्ये, तो प्रॉफिटसुद्धा मिळणार त्यांना 4:5च्या रेशोमध्ये. चला सुरुवात करूया. आता आधी सुरुवातीला त्याची इन्व्हेस्टमेंट किती ती आपण बघूया. इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट आपल्याला दिली आहे ती आहे फ्रेंड्स ₹1,44,000. आता मित्रांनो, याच्यावरती त्याला प्रॉफिट किती झाला आहे, तर 20%. प्रॉफिट इज इक्वल टू 20%. मागच्या लास्ट इयरमध्ये तुम्ही प्रॉफिट अँड लॉस शिकलात फ्रेंड्स, नाही का. तर प्रॉफिट काढायचं असेल आपल्याला याच्यावरती, तर कसा काढणार आपण, तर याला मल्टिप्लाय करणार 20/100ने, म्हणजे 20% प्रॉफिट निघेल आपला 1,44,000. काढूया. प्रॉफिट इज इक्वल टू या अमाऊंटवरती म्हणजे 1,44,000 वरती प्रॉफिट आहे 20%, मीन्स 20/100. आणि हे जे सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल मित्रांनो 10 हा 0 गेला, 1 0 इकडचा घ्या, हा 1 0 इकडचा घ्या, काय शिल्लक राहिलं 1,44,000 मीन्स 14,400 इंटू हा आहे 2, म्हणजेच मित्रांनो याचं मल्टिप्लिकेशन केलं तर 28,800 मिळेल. 28,800. मग मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट केली होती 1,44,000, याच्यावर 20% प्रॉफिट आला 28,800. आता हा प्रॉफिट जो आहे ना तो त्यांना वाटायचा आहे 4:5 रेशोमध्ये. द प्रॉफिट टू बी शेअर्ड इन द रेशो 4:5. लिहूया. द प्रॉफिट is to be shared, कारण की त्यांनी जी इन्व्हेस्ट केली होती त्याच रेशोमध्ये, शेअर्ड इन द रेशो 4:5 या रेशोमध्ये. मग आता सुरेशचा जो प्रॉफिट आहे तो 4 आणि याचा प्रॉफिट आहे 5च्या पट्टीमध्ये असणार आहे. लिहूया. लेट द प्रॉफिट received by सुरेश आणि कोण येतो, रमेश, अँड रमेश बी ₹4x अँड ₹5x रिस्पेक्टिवली. आता मित्रांनो, हा आधी आपण काढूया, एक्सची व्हॅल्यू काढूया. देन 4x + 5x जर बघितले तर ते होतात 28,800. एक्सची व्हॅल्यू काढा, 4x + 5x 9x होतात. 9x इज इक्वल टू 28,800. सो x इज इक्वल टू 28,800 डिवायडेड बाय 9. याला भाग देऊया. 9 3 जा 27, 1 उरला, 9 2 18 झाले, 0 0 म्हणजे 3200.
एक्सची व्हॅल्यू आली 3200. मग आपल्याला काढायची आहे 4x अँड 5xची. 4x मीन्स 4 इंटू एक्सची व्हॅल्यू 3200. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला मिळतं आहे 12800. नंतर आहे 5x, 5 इंटू 3200. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला मिळेल 1600. सो फ्रेंड्स, सुरेश गॉट अ प्रॉफिट of rupees 12,800 and Ramesh got a profit of rupees किती आहे तो 16,000. ओके फ्रेंड्स, Virat and Samrat started a business by investing rupees 50,000 and rupees 1,20,000 respectively. In this business, they incurred a 20% loss. How much loss did each of them incur? आता मित्रांनो, जो विराट आणि सम्राट आहे ना, त्यांनी इन्व्हेस्ट केलेले रुपीज दिले आपल्याला 15 अँड 120. मग तो किती रेशोमध्ये तो आपण आधी काढूया, म्हणजे आपल्याला जो त्याचा लॉस झाला आहे तो सुद्धा डिवाइड करता येईल. द रेशो ऑफ द इन्व्हेस्टमेंट इज the ratio of the investment is किती आहे ती, तर सुरुवातीला आहे याची आहे 50,000 and 120, 1,20,000. मग मित्रांनो, याचा आपल्याला रेशो काढायचा आहे. तो कसा काढणार, डिवायडेड बाय 120. आता मित्रांनो, हा कसा काढणार, सगळे झिरो जेथे जातील 1 2 3 4 म्हणजे 5:12 आला थोडक्यात, आहे का. देअर टोटल इन्व्हेस्टमेंट, मग तर टोटल इन्व्हेस्टमेंट किती बघा, टोटल इन्व्हेस्टमेंट. आता मित्रांनो, याने केली होती, विराटने केली होती 50,000 आणि सम्राटने केली होती 1,20,000. 120 प्लस 50 म्हणजे 170 रुपीज, 1,70,000 ही झाली फ्रेंड्स इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याला याच्यावरचा लॉस काढायचा. लॉस किती आहे, तर लॉस आहे 20%. आता 1,70,000 होते 20%. सो लॉस इज इक्वल टू 1,70,000 इंटू 20% म्हणजे 20 डिवायडेड बाय 100. इथे एक झिरो, हा झिरो, इकडचा हा झिरो आणि हा झिरो गेला म्हणजे किती मिळाले बघा, 17,000 इंटू 2 म्हणजे 17,000 आहेत, इंटू 2 म्हणजे 34,000. टोटल लॉस आला मित्रांनो 34,000, जो की 1,70,000चा 20%. आता त्यांच्या पट्टीमध्ये काढावा लागेल तो, म्हणजे 5 आणि 12 भाग त्याचे करावे लागतील आपल्याला, आणि तो लॉस त्यांना द्यावा लागेल. दे लिहूया, incurred लॉस किती येतो, लॉस ऑफ रुपीज 34,000. लेट द लॉस incurred बाय विराटचे 50,000 होते, म्हणजे तो आला 5x अँड सम्राटचा किती होता, 12x रिस्पेक्टिवली. आता फ्रेंड्स, 5x प्लस 12x किती होतात, तर ते होतात 17x. तो नंतर आपण करूया, आधी लिहूया 34,000 लॉस होता तो. सो 17x इज इक्वल टू 34,000. सो एक्स व्हॅल्यू काढायची, एक्स इज इक्वल टू 34,000 डिवायडेड बाय 17. 17 2 जा 34 म्हणजे 2,000 झाले. एक्स इज इक्वल टू 2,000. सो फ्रेंड्स, 5x इज इक्वल टू किती येणार, 5x म्हणजे 5 इंटू 2,000 म्हणजे आले 10,000. हा जो आहे हा लॉस आहे मित्रांनो विराटचा. आणि नंतर आहे 12x. सो 12 इंटू 2,000 जो येईल 24,000. हा जो लॉस आहे
आहे सम्राटचा. लिहूया विराट incurred a loss of rupees 10,000 and Samrat incurred a loss of rupees 24,000. Okay friends. Third sum, Shweta, Piyush and Nachiket together invested rupees 80,000 and started a business of selling sheet and towels purchased from Solapur. Shweta's share of the capital was rupees 30,000 and Piyush 12,000. आता इथे श्वेताचे आणि पीयूषचे दिलेले आहेत. ॲट द एंड ऑफ द इयर दे मेड प्रॉफिट 24% ऑन टोटल इन्व्हेस्टमेंट. 80,000 होतं तरी 24% त्याला प्रॉफिट मिळालं आहे. व्हॉट वॉज द नचिकेत इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट वॉज हिज शेअर ऑफ द प्रॉफिट. फ्रेंड्स इथे नचिकेतची इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली नाही आहे. इथे आपल्याला बघा टोटल इन्व्हेस्टमेंट माहिती आहे, त्याचप्रमाणे श्वेताची इन्व्हेस्टमेंट माहिती आहे आणि पीयूषची पण इन्व्हेस्टमेंट माहिती आहे. मग सुरुवातीला आपल्याला नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढावं लागेल. मग जो तो प्रॉफिट आहे त्याच्यावर 24% नचिकेतला किती मिळाला त्याची इन्व्हेस्टमेंट आधी काढू, मग त्याच्यावरती 24% आपल्याला सर्च करता येईल. लिहूया इन्व्हेस्ट बघूया आधी कोणाची दिली आहे. आपल्याला दिली आहे श्वेताची. चला लिहूया इन्व्हेस्टमेंट ऑफ श्वेता. इन्व्हेस्टमेंट बाय श्वेता ती आहे फ्रेंड्स रुपीज 30,000. ओके. त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट बाय पीयूष, इन्व्हेस्टमेंट बाय पीयूष ती आहे फ्रेंड्स 12,000 रुपीज. आता इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत जी ना ती आपल्याला दिली नाही, ती आपण मानून घेऊया. इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज इक्वल टू रुपीज एक्स, ती एक्स मानून घेतली. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 80,000, म्हणजे या तिघांची जर टोटल केली तर ती येणार 80,000. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू 30,000 प्लस 12,000 प्लस एक्स इज इक्वल टू 80,000. ओके फ्रेंड्स. आता 30 प्लस 12 किती होतात 42,000 plus x is equal to 80,000. So x is equal to 80,000 minus 42,000. 42,000 इकडे घेतले म्हणजे x मिळाली आपल्याला. इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत ती आली आहे 80 मधलं 42 मायनस करा 38,000. आता 38,000 इन्व्हेस्टमेंट आहे नचिकेतची, हे आपल्याला याच्यावरनं कळालं. लिहूया इथे इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज इक्वल टू रुपीज 38,000. आता मित्रांनो नचिकेतला जो प्रॉफिट मिळाला आहे तो किती मिळाला आहे तो मिळाला आहे 24%, अर्थात त्याच्या इन्व्हेस्टमेंटवरती. मग लिहूया इथे प्रॉफिट इज इक्वल टू 24%. ओके. नचिकेत देअरफॉर नचिकेत receives 24% of profit on rupees 38,000. Okay friends, let the profit earned by Nachiket बी रुपीज वाय, ते आपण वाय मानून घेऊया. तर काय नाव मित्रांनो वाय इज इक्वल टू आता 24% आहे 38,000वर. सो 38,000 इंटू 24 डिवायडेड बाय 100. 0 गेला, हा 0 गेला. सो वाय इज इक्वल टू 380 इंटू 24. तर मित्रांनो याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्हाला किती मिळेल तर ते मिळणार आहे 9120. सो इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत जी आपण एक्स मानली होती ती आली आहे
38,000 आणि प्रॉफिट आला आहे त्याचा 9120. लिहूया इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज ₹38,000 and his profit is equal to ₹9,120. आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे गणित कळालं असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टेक केअर. गुड बाय.